हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मी हे जय श्री आणि महा एक्झाम्स यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत. तर फ्रेंड्स, आज आपण इतिहास विषयातील सामाजिक धार्मिक सुधारणा या टॉपिकमधील वन लाइनर्स पाहणार आहोत. जर या आधीचे व्हिडिओ तुम्ही जर पाहिले नसतील तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, जाऊन नक्की चेक करा. त्याचबरोबर जर चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झाम्सच्या यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग वळूयात आपल्या आजच्या विषयाकडे. तर सामाजिक धार्मिक सुधारणा त्यातील वन लाइनर्स आहे. सिंग सभेची पहिली शाखा 1873 अमृतसर येथे स्थापन झाली. प्रार्थना समाजाची स्थापना 1867 मध्ये महाराष्ट्रात झाली. ब्रह्म समाजाने प्रेरित वेद समाजाची स्थापना 1864 मध्ये मद्रास येथे झाली. तहदीब उल अखलाक या मासिकाद्वारे आपल्या विचारांचा प्रसार करणारे मुस्लिम समाजसेवक सय्यद अहमद खान होते. देव समाजाची स्थापना 1887 मध्ये पंडित शिवनारायण अग्निहोत्री यांनी केली. 1910 मध्ये भारत स्त्री महामंडळाची स्थापना महिला समाज सुधारक सरलादेवी चौधराणी यांनी केली. ब्रिटिश भारतात आधुनिक बंगाली वर्णमाला विकसित करणारे समाजसुधारक म्हणजे ईश्वरचंद्र विद्यासागर होय. पुढे पाहूया. गोखले यांचे अनुयायी नारायण मल्हार जोशी यांनी 1911 मध्ये मुंबईत समाज सेवा लीगची स्थापना केली. 1784 मध्ये एशियाटिक सोसायटी ऑफ बंगालची स्थापना सर विल्यम जोन्स यांनी केली होती. महादेव गोविंद रानडे हे प्रार्थना समाजाशी संबंधित होते. 1867 मध्ये स्थापन झाले. बनारस हिंदू विद्यापीठ 1916 ची स्थापना मदन मोहन मालविया यांनी केली. आंबेडकरांनी 1927 मध्ये मंदिर प्रवेश चळवळ सुरू केली. 1951 मध्ये भूदान योजना जमीन भेट चळवळीचे संस्थापक विनोबा भावे होते. आर्य समाजाची स्थापना 1875 मध्ये स्वामी दयानंद सरस्वती यांनी केली. स्वामी दयानंद सरस्वती यांनी हिंदू धर्मातील अंधश्रद्धा नाकारली व वेदांकडे परत जा असा नारा दिला. स्वामी दयानंद सरस्वती यांचे जन्मनाव मूळशंकर तिवारी असे होते. स्वामी विवेकानंदांचे गुरु रामकृष्ण परमहंस होते. बालविवाह प्रतिबंध कायदा 28 सप्टेंबर 1929 मध्ये पारित झाला. याला सारदा कायदा असेही म्हणतात. स्वामी विवेकानंद यांचे जन्मनाव नरेंद्रनाथ दत्त होते. 1901 मध्ये शांतिनिकेतन ब्रह्मचर्य आश्रमचे संस्थापक रवींद्रनाथ टागोर होते. संवाद कैमुद्दी वृत्तपत्राची स्थापना राजा राममोहन राय यांनी केली होती. हिंदू विधवांचा पुनर्विवाह कायदा 1856 मध्ये लागू करण्यात आला. नारायण गुरूंचा जन्म केरळ राज्यात झाले. स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना केली तेव्हा भारताचे व्हाईसरॉय लॉर्ड नॉर्थब्रुक होते. अलीगढ चळवळ 1875 मध्ये सय्यद अहमद खान यांनी सुरू केली होती. चामड्यांच्या कामगारांची सामाजिक स्थिती सुधारण्यासाठी सतनामी चळवळ घाशीराम यांनी सुरू केली होती. सत्यार्थ प्रकाश हे स्वामी दयानंद सरस्वती यांनी लिहिलेले पुस्तक आहे. आर्य महिला समाज मुक्ती मिशन व शारदा सदन यांची स्थापना पंडित रमाबाई यांनी केली होती. गणेश उत्सव 1893 मध्ये बाळ गंगाधर टिळकांनी सुरू केला होता. स्वाभिमान चळवळ 1920 तामिळनाडूमध्ये झाली. बंकिमचंद्र चटर्जी यांची आनंदमठ ही कादंबरी संन्यासी बंडाची माहिती देते. अलीगड चळवळ 1875 सर सय्यद अहमद खान यांनी नेतृत्व केले. 1932 मध्ये हरिजन सेवक संघाची स्थापना महात्मा गांधींनी केली होती. महिला मुक्तीच्या कार्याचे समर्थन करणारे तामिळनाडूचे प्रसिद्ध कवी सुब्रमण्यम भारती होते. न्याययुद्ध चळवळीचे हरियाणा नेतृत्व चौधरी देवीलाल यांनी केले. 1897 मध्ये बेलूर येथे रामकृष्ण मिशनची स्थापना झाली. पुढे पाहूया. प्रांतांमध्ये द्विदलशाही संपविण्याची शिफारस भारत सरकार कायदा 1935 द्वारे करण्यात आली. स्वाभिमान चळवळ 1925 मध्ये E.V. रामास्वामी नायकर यांनी सुरू केली. पुढे पाहूया. आनंदवन बाबा आमटे यांच्याशी संबंधित आहे. प्रार्थना समाज 1867 आत्माराम पांडुरंग यांनी स्थापन केली. मुघल सम्राट अकबर दुसरा याने राजा राममोहन राय यांना राजा ही उपाधी दिली. भारतातील शुद्धी चळवळ स्वामी दयानंद यांनी सुरू केली. पुढे पाहूया. आत्मीय सभेचे 1828 मध्ये ब्रह्मसभेत रूपांतर झाले. पुणा सार्वजनिक सभेची स्थापना 2 एप्रिल 1870 M.G. रानडे व G.V. जोशी यांनी केली होती. पुढे पाहूया. इंडियन सोसायटी ऑफ ओरिएंटल आर्टचे संस्थापक अबींद्रनाथ टागोर होते. पुढे पाहूया. 1914 मध्ये अलाहाबाद येथे सेवा समितीची स्थापना हृदयनाथ कुंजरू यांनी केली.
अहमदिया चळवळीची सुरुवात मिर्झा गुलाम अहमद यांनी पंजाबमधील गुरुदासपूर येथे केली. सेवा समिती बॉय स्काउट्स असोसिएशनची स्थापना 1914 मध्ये श्री राम बाजपेयी यांनी केली. पुढे पाहूया. मोहम्मद अँग्लो ओरिएंटल डिफेन्स असोसिएशन 1893 ची स्थापना सर सय्यद अहमद खान यांनी केली होती. ऑल इंडिया शेड्यूल कास्ट फेडरेशनची स्थापना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केली होती. सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटीची स्थापना गोपाळकृष्ण गोखले यांनी केली होती. पुढे पाहूया. तत्वबोधिनी सभेची सुरुवात राजा राममोहन राय यांनी केली होती. इंडियन नॅशनल लिबरल फेडरेशनची स्थापना टी.बी. सप्रू व एम.आर. जयकर यांनी केली. 1913 मध्ये पाटणा येथे अनुशीलन समितीची शाखा सचिंद्रनाथ सन्याला यांनी स्थापन केली. हिंदुस्थानी सेवा दल 1920च्या दशकात N.S. हर्डीकर यांनी सुरू केली होती. पुढे पाहूया. देव समाजाची स्थापना पंडित शिवनारायण अग्निहोत्री यांनी लाहोरमध्ये केली होती. आदि ब्रह्म समाजाची स्थापना देवेंद्रनाथ टागोर यांनी केली होती. 1871 राजा मुंद्री सामाजिक सुधारणा संघटनेची स्थापना वीर सालिंगम पांतलू यांनी केली. पुढे पाहूया. अस्पृश्यता व जातीभेदाविरुद्ध वैकोम सत्याग्रह आयोजित करण्यात आला होता. हिंदू धर्मातून इस्लाम व ख्रिश्चन धर्मात रूपांतर झालेल्या लोकांना पुन्हा धर्मांतरित करण्याच्या उद्देशाने शुद्धी चळवळीचे नेतृत्व आर्य समाज करत होते. देव समाजाचे मुख्यालय लाहोर येथे होते. पुढे पाहूया. आंध्र प्रदेशात पहिला विधवा पुनर्विवाह कंदुकुरी विरसालिंगम यांनी केला होता. परमहंस मंडळी हा एक गुप्त सामाजिक धार्मिक गट होता जो 1840 मध्ये मुंबईत स्थापन झाला होता. R.G. भंडारकर, गोविंद रानडे व आत्माराम पांडुरंग यांनी प्रार्थना सभेशी संबंधित होते. आधुनिक भारतातील पहिली राजकीय संघटना मानली जाणारी संघटना म्हणजे जमीनदारी संघटना होय. पुढे पाहूया. जमीनदारी संघटना म्हणजेच जमीनधारकांची संस्था औपचारिकपणे 1838 मध्ये सुरू झाली. विधवा पुनर्विवाह संघटना पंडित विष्णुशास्त्री यांनी स्थापन केली. लाला लजपतराय हे आर्य समाजाचे सक्रिय सदस्य होते. धर्मसभेचे 1830 संस्थापक राधाकांत देव होते. पुढे पाहूया. 1791 मध्ये बनारसमध्ये हिंदू महाविद्यालयाची स्थापना केली. बनारस हिंदू विद्यापीठाची स्थापना मदन मोहन मालवीय यांनी 1916 मध्ये केली. पंजाबमध्ये देवाची उपासना म्हणजे निरंकार ही संकल्पना बाबा दयाल दास यांनी रुजवली. पुढे पाहूया. 1898 मध्ये ॲनी बेझंट यांनी बनारसमध्ये सेंट्रल हिंदू कॉलेजची पायाभरणी केली. आर्य समाजाचा उद्देश हिंदू धर्मात सुधारणा करणे हा होता. 1893 मध्ये शिकागो येथील जागतिक धर्म संसदेत स्वामी विवेकानंदांनी भाषण दिले. बंगाली गद्याचे जनक पदवी ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी दिली होती. लॉर्ड विल्यम बेंटिक यांनी राजा राममोहन राय यांच्या मदतीने सतीची प्रथा रद्द केली. यंग बंगाल चळवळीची स्थापना हेनरी लुईस विवियन डेरोझिओ यांनी केली होती. कुका चळवळीची सुरुवात पंजाबमध्ये सद्गुरू रामसिंग यांनी केली होती. रामकृष्ण मिशनने मुक्तीच्या आदर्शावर भर दिला. ज्योतिबा फुले यांनी 1873 मध्ये मराठीत गुलामगिरी लिहिली. परमहंस मंडळाची स्थापना 1840 मध्ये मुंबईत झाली. राजा राममोहन राय यांनी एकेश्वर वादाची देणगी या शीर्षकाने तुहफत उल मुवाहिद्दीन लिहिले. विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी 1874 मध्ये निबंधमाला हे मराठी मासिक सुरू केले. मुंबईत बहिष्कृत हितकर्णी सभेची स्थापना झाली. राजा राममोहन राय यांनी 1825 मध्ये वेदांत कॉलेजची स्थापना केली. 1864 मध्ये मद्रासमध्ये वेद समाजाची स्थापना झाली. धोंडो केशव कर्वे यांनी 1896 मध्ये पुण्यात हिंदू विधवा गृह नावाचे एक शैक्षणिक संस्था स्थापन केली. सत्यार्थ प्रकाश या पुस्तकाचे लेखक स्वामी दयानंद सरस्वती आहे. हाजी अली दर्गा मुंबईत आहे. शेख मोईनुद्दीन सिज्जी म्हणजे चिस्ती दर्गा अजमेर येथे आहे. पुढे पाहूया. शेख निजामुद्दीन औलिया दर्गा नवी दिल्ली येथे आहे. बंगालमधील मुस्लिम पुनर्जागरणाचे नेते नवाब अब्दुल लतीफ खान आहे. आर्य विद्वानांचा तिबेट ग्रह सिद्धांत स्वामी दयानंद सरस्वती यांच्याशी संबंधित आहे. ब्रह्म समाजाचे नेते म्हणून राजा राममोहन राय यांच्यानंतर देवेंद्रनाथ टागोर आले.
पुढे पाहूया. आत्मीय सभेची स्थापना राजा राममोहन राय यांनी केली. बर्नो पोरी चॉय हे पुस्तक ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी लिहिले होते. पुढे पाहूया. बामा बोधिनी पत्रिका हे महिलांसाठी जर्नल उमेशचंद्र दत्ता यांनी संपादित केले होते. 1849 मध्ये परमहंस मंडळाची स्थापना दादोबा पांडुरंग व मेहताजी दुर्गाराम यांनी केली होती. पुढे पाहूया. हितकर्णी सभेची स्थापना B.R. आंबेडकर यांनी केली होती. वेद समाजाची स्थापना 1864 मध्ये मद्रास येथे झाली. शिशिर कुमार घोष यांनी 1875 मध्ये इंडियन लीगची स्थापना केली. सय्यद अहमद यांनी वहाबी चळवळ सुरू केली. पुढे पाहूया. 1930 मध्ये B.R. आंबेडकर यांनी डिप्रेस्ड क्लासेस असोसिएशनची स्थापना केली. ज्योतिबा फुले यांनी जातीय समानतेचा प्रसार करण्यासाठी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. हिंदू महासभेची म्हणजे संघटना याची स्थापना 1915 मध्ये झाली. प्रार्थना समाजाची स्थापना 1867 मध्ये मुंबई येथे झाली. देवेंद्रनाथ टागोर यांनी 1839 मध्ये तत्वबोधिनी सभेची स्थापना केली. भारतीय विद्याभवनची स्थापना डॉक्टर कन्हैयालाल माणिकलाल मुंशी यांनी केली. भारतातील पहिले महिला विद्यापीठ धोंडो केशव कर्वे यांनी सुरू केले. रमाबाई सरस्वती यांना संस्कृतच्या ज्ञानासाठी कलकत्ता विद्यापीठाकडून पंडिता ही पदवी मिळाली. पुढे पाहूया. 1882 मध्ये थिओसॉफिकल सोसायटीचे मुख्यालय अडियार म्हणजे तामिळनाडू येथे स्थापन करण्यात आले. तर फ्रेंड्स, तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महाएक्झामच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग थांबूया इथेच, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.